नमस्कार मित्रांनो, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आज लंगरे या ठिकाणी गोव्याचं यात्रेचं पारंपरिक मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या सेमीफायनल 1 मध्ये आपल्याला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली आणि आपला सर्वांचा आवडता लक्ष्मणराव याने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आणि तो फायनलसाठी पात्र झाला आहे। राजू शेठ आपल्याबरोबर। शेठ नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं होतं? नियोजन दादा आमचं 4 दिवस झाले घरची गाडी पळवायचं ठरलेलं होतं। घरचा तो सुंदर आणि लक्ष्मणराव पळणार होता। पण अचानक मला सकाळी 8 वाजता जो भैरव बैल आहे त्यांच्या मालकाचा भयांचा फोन आला। काका म्हटले तुम्ही घरची गाडी पळवणार असं मला समजलंय आणि भैरवचा पहिला कॅन्सल झालाय अचानक काय कारणास्तव बैलाच्या पायाला लागल्यामुळे, तर मला तुम्हाला बैल द्यावा लागतोय। तर मी त्यांना म्हटलं भैया जरा 5 मिनिटं थांबा जरा, कारण मला मुलाला विचारावं लागेल। कारण काय होतंय निवडणुकीचे इलेक्शन लागल्यापासून गेले 2-3 महिने झाले मी बैलाचं सेट नियोजनच करत नाही समजा दादा मी। त्यामुळं मुलांनी ठरलेलं की घरची गाडी हाणायची आणि त्याच्यानंतर मग मी फोन लावला, बाबांनो असा असा फोन आलाय भैरवचा मालकांचा, तर काय करूया आपण बैलाचं? तर ते म्हटले बघा काय झालं, गेल्या वेळेला एक गोठीत मैदान होतं आणि अचानक मी एक वासरू घेतलेलं आदत वासरू आणि भैयांना मी फोन केला। भैया म्हटलं मला भैरव मैदान द्यायला लागतोय तुम्हाला। तर भैयांनी मागला पुढला न विचार करता किंवा समजा माझं वासरू न बघता त्यांनी मला बैल दिला। गाडी गट चांगला काढला आणि शिमेला काय घोटाळा झाल्यामुळे गाडी राहिली नाही समजा ती, मग त्याची मला परतफेड करायची होती। कारण त्यांचे जे माझे उपकार होते त्याची मला कुठेतरी परतफेड करायला आज योग आला होता आणि त्यांच्याच गावचं मैदान आणि त्यांनी बैल मागितला, त्यांना मला नाही म्हणता आलं नाही। मग मी अचानक समजा मुलांना सांगितलं एक काम करा तुम्ही आपली घरची गाडी पळवायला थांबवा आणि भैयांना आपण बैल देऊया आणि त्यांचा दुसरा एक वासरू पळतोय बैल ते सुंदर बैल आपण पळवूया। मग असं बोलणं त्यांच्याशी झालं आणि पायरा झाला समजा अचानक सकाळी 8-8:30ला पायरा झाला आणि नशिबानं दोघांच्याही आमच्या बैलांनी आम्हाला साथ दिली, दोघांची बैल चांगली पडली आणि गाडी फायनलला राहिली। आता गट असेल सीमे असेल गाडी निकालाला वाढूनच पळत गेले। ड्रायव्हर कोण होते? ड्रायव्हर दोन्ही ड्रायव्हर होते, गटी त्यांनीच काढला होता आणि आता 4 मैदान झाले लक्ष्मणची गाडी दोन्ही ड्रायव्हर थांबतात आणि बैल त्यांना पळतोय चांगला। त्यामुळे मी आज ठरवलं होतं सकाळी भैयांना जो सांगितलं त्यांचा ड्रायव्हर होता, पण म्हटलं भैया ड्रायव्हर माझा बसेल म्हटलं गाडीला, तुमचा ड्रायव्हर काय बसणार नाही म्हटलं। मी त्यांना विनंती करूनच म्हणजे सकाळी बैलाचं नियोजन केलेलं। शेठ आता बघायला गेलं तर लक्ष्मणरावनं याच्या आधी पण भरपूर नाव कमवले ना, अजून पण कमवतोय, पण मधला एक त्याचा वाईट काळ गेला की तो कुठेतरी आजारपणात होता। ते काय दिवस होते आणि किती संघर्ष पाहायला मिळाला? दादा मी भरपूर संघर्ष पाहिला। बैलाच्या पायाला दुखापत झाली 7-12च्या मैदानात 2 वर्ष झाली गेले, म्हणजे आता 2.25 वर्ष पूर्ण झाली समजा। 7-12चं मैदान जे खटावत असतं त्या मैदानात दुखापत झाली, खालच्या 7-12ला 2 वर्ष पूर्ण झाली। बैलानं बराच संघर्ष केला आणि बैलासाठी आम्ही कुठेही कमी पडलो नाही। तो म्हणतो जेवढ्या आम्हाला लागेल तेवढी आम्ही मेहनत बैलाची केली आणि बैलानं त्याची परतफेड म्हणून बैल पुन्हा एकदा सज्ज झाला दादा पळायसाठी। कुठेतरी पायाची दुखापत होती त्याची, म्हणजे मोठी दुखापत असून पण कुठेतरी तुमचं कष्ट किंवा तुमच्या संपूर्ण टीमनं जी त्याची काळजी घेतली त्याच्यामुळे पुन्हा एकदा तो तेवढ्या स्पीडनं पळतो। काय सांगाल टीम विषयी तुमच्या? दादा बैलाचं कष्ट माणसाला तर मी फक्त नावाला मालक आहे, म्हणजे बैलाच्या बाबतीत माणसाला तर मी कुठेही बैलाकडे फक्त जिथं लागेल तिथं फक्त मी पुरवतोय मुलांना, पण सगळं जर माणसाला तर सगळं श्रेय ह्या मुलांचं आहे सगळं बैलाच्या बाबतीत आणि त्यांचं श्रेय किंवा परतफेड करण्यासाठी बैल आज सज्ज आणि बैल त्यांच्यासाठी पळतोय, समजा मालकाच्या नावासाठी पण पळतोय आणि बैल ज्या ज्या मुलांनी संघर्षातून बैलाला समजा कष्ट घेतलं त्या कष्टाचं फळ म्हणून आज बैल पळतोय दादा। शेठ बघायला गेलं तर आता पाठीमागचं रेटरेचं मैदान झालं, तिथं लक्ष्मणरावचा जबरदस्त कमबॅक झाला। त्यावेळेस पण आम्ही लक्ष्मणरावची म्हणजे तुमची संपूर्ण टीम होती, तुम्ही नव्हता, मुलांची सगळे आम्ही मुलाखत घ्यायला आलो, डोळ्यातून अश्रू वाहत होते। कुठंतरी ती कष्ट म्हणजे दिसून येतं की तिथं ते लक्ष्मणराव मुलांना अश्रू येण्यासारखा विषयच आहे तसा। बैल पळतोय का तर पळतोय, तुम्ही आज स्वतः समोरून पाहिलाय समजा। बरोबर, मी गेली 6 महिने बैल प्रत्येकाला मागतोय आजपर्यंत। मला मी ज्यांना बैल दिली ज्यांच्या म्हणजे मैदानासाठी बैल मिथून लांब बैल घेऊन गेलो, पुण्यासारख्या भागात सुद्धा बैल घेऊन गेलो, त्यांना विनवण्या मुलांनी केल्या, मी केल्या समजा। ज्यांना बैल दिला मी त्यांनी मला आजपर्यंत कुणी मला बैल दिला नाही दादा। म्हणून मुलांना आसुऱ्याचं किंवा वाईट वाटत नाही कारण हेच आहे की त्यांची बैल जेव्हा 2 नंबरमध्ये पळत होती तेव्हा माझा बैल 1 नंबर पळत होता, महाराष्ट्राला काय माहित होता, तरी मी त्यांच्या बैलाला बैल देत गेलो। आज त्यांची बैल पळतात, माझा बैल कमी पळतो असं नाहीये, पण माझी इच्छा होती बाबा तुम्हाला बैल दिलेत तुम्ही पण मला एक बैल द्यावा। कारण दादा काय होतं, आपण 100 मैदान जर केलं 100 मैदान गुलाल घेत नाही आपण, कुठे 10-20 मैदान गुलाल खातो, किती मोठा मध्ये असला तरी 10-20 मैदानाला आपण मार खातो। भले माझ्या बैल तुम्ही बैल द्या, नशिबाने दोघांच्या गाडी राहील किंवा मार खाईल समजा, पण तुम्हाला एवढं वाईट वाटायची गरज नाही समजा। लक्ष्मणबरोबर पळायचं नाही किंवा समजा लक्ष्मणला बैल द्यायचं नाही,
तुमच्या वाईट काळात सुद्धा आम्ही बैल दिली, मग आमच्या वाईट काळात तुम्ही आम्हाला बैल द्यायला पाहिजे होती, एवढीच माझी अपेक्षा होती. पण बैलानं दादा ते पण ठेवलेलं नाही. बैलाला बैल लागला का बैल आजही गाड्या मारतो. मुलांनी तुम्हाला रेट्रे गाडक्यानेच पण सांगितले, ज्यावेळेस तिथे मैदान झालं बैलाला बैल पुरला का काय अडचण येत नाही दादा, बैल पुरला पाहिजे एवढी. शेट कुठेतरी लक्ष्मणरावकडे जर बघायला गेलं तर अजून पण तो जिद्दीनं पळतोय, कुठेतरी तुमच्या नावासाठी पळतोय, तुमच्या सपोर्टशी पळतोय आणि तू पण तेवढा जीव त्याच्यावरती लावला, त्यामुळे तो अजूनपर्यंत पळतोय. काय सांगाल दादा? बैल पळतोय तर पळतोय, बैलाच्या पळण्यात कुठेही फरक नाही. तुम्हाला तो ज्या पूर्वस्थितीत बैल जो पळवता म्हणजे पाठीमागायचं चांगला बैल असताना आज त्या स्थितीवर दादा बैल पळतोय. बैल आजही कुठे कमी पडत नाही. तुम्हाला तो बैलाला उराटीत रान असेल, मातीत रान असेल, बैल तुम्हाला कुठे कमी पडत नाही. आता शेट फायनल पण होणार आहे, लक्ष्मणरावनं गुलाल दिला, ह्यातच आपल्याला सर्व काय आहे. त्यात समाधान आहे दादा. गाडी किती नंबर करते हे मला बघायचं नाही, माझी गाडी गुलात राहिली त्यात मला समाधान आहे. मला एक नंबरच करावा असं काय अपेक्षा नाही. बैलानं दादा तुम्हाला माहिती आहे मराठीवर माझं नाव केलेलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे मला बैलाकडून अपेक्षा फक्त कुठेतरी मुलांच्या इच्छेसाठी बैलानं कुठेतरी आपलं गुलाल किती नंबर करू द्या, आम्हाला एक नंबर करावा. आम्ही अपेक्षाने कुठल्या मैदानात जातच नाही. तुम्हाला तो महान भारत केसरीचा किताब त्यांना तुम्हाला मिळवून दिला, भारत केसरीचा ओरिजिनल भारत केसरी किताब मिळवून दिला दादा. आज पिकअप आहे समजा, हे काही समोर पिकअप आहे, ती मला पिकअप मिळालीच आहे समजा आणि बैलानंच मिळवून दिलेली आहे ती. बरोबर आहे. तर मित्रांनो बघू शकता हे अजय शेट आहेत, त्यांची संपूर्ण टीम आहे. लक्ष्मणराव याच्या आधी पण पळत होता, आत्ता पण पळतोय. त्याच्या पडत्या काळात बऱ्याच अडचणी आल्या, पण तो अजूनपर्यंतही त्याला मिळेल त्या पायऱ्यावर त्याच्या सहकार्याला घेऊन तो शेटचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं नाव करतोय. आणि फायनल देखील मित्रांनो आता होणार आहे, तर त्यांच्या संपूर्ण टीमला आणि शेटला फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद.